खास करून मी तुम्हाला निमंत्रण एवढ्यासाठीच दिलं की अनेक पत्रकार परिषदा अशा होतात की मराठी भाषा भवनचं काम सुरू नाही, मराठी भाषा भवनचं काम सुरू नसल्यामुळं मराठी माणसांवर अन्याय होतोय, असं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अनेक वेळा मी ऐकलं होतं. आणि मी रिव्ह्यू घेत होतो की मराठी भाषा भवन कुठपर्यंत आलेलं आहे, कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे. मी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील असं सांगितलं होतं की काही तांत्रिक बाबीमुळं हे काम नक्की स्लो डाऊन झालं, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. कारण आपण देखील आता व्हिज्युअल्समध्ये बघितलं असेल की समुद्राच्या अगदी पॅरलली हे काम सुरू आहे. त्याच्यामुळं जमिनीतनं पाणी येणं, त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरणला अडचण निर्माण होणं, याच्यामुळं हे सगळं काम थांबलेलं होतं. पण आज आपण बघितलं असेल की अतिशय वेगानं काम मराठी भाषा भवनचं हे सुरू आहे. मराठी भाषा भवन हे डिसेंबर 27पर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं नियोजन आमच्या विभागानं केलेलं आहे. आणि देशातली अतिशय भाषेच्या संदर्भातली उत्कृष्ट इमारत ही मुंबईमध्ये महाराष्ट्र शासन विभागामार्फत तयार करते, याबद्दल सगळ्यांनाच खरं अभिमान असला पाहिजे. मराठी भाषिकांना असला पाहिजे, मराठी माणसांना असला पाहिजे. तुम्ही बाकीच्या राज्यामध्ये गेला, तिथली भाषा भवन जर बघितलं तर ती काय मी कम्पेअर करत नाही, पण या सगळ्यातलं देशातलं सगळ्यात चांगलं भाषा भवन जर कुठं होत असेल तर ते आपल्या मुंबईमध्ये होतं आहे. आमचं उपकेंद्र देखील ऐरोलीला होतं, MIDC मार्फतच होतं आहे. त्याची प्रक्रिया देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल, ते देखील काम सुरू होईल. आणि म्हणून मराठी भाषा भवनाचं काम सुरू नाही, मराठी भाषा भवनाचं काम करायची इच्छाच महाराष्ट्र शासनाची नाही. हे जे काय तुमच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीनं ऐकत होतो, मराठी भाषिकांना भडकवण्यासाठी किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी, त्यावेळी देखील मराठी भाषा मंत्री म्हणून मी सांगितलं होतं की काही लोकांनी त्या ग्राउंडवर येऊन कामाची परिस्थिती बघण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला पुराव्यानेशी सिद्ध करून दिलं की मराठी भाषा भवनाचं काम हे अतिशय वेगानं सुरू आहे आणि 2027पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 2 दिवसापूर्वीच, म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर 2 दिवस पूर्वी, आम्ही मराठी भाषा विभागानं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय म्हणजे मराठी भाषा विकास केंद्र आम्ही 7 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 7 ठिकाणी आम्ही मराठी भाषा विकास केंद्र सुरू करतो आहे. मराठी भाषेवर किंवा बोलीभाषांवर ज्यांना रिसर्च करायचा आहे त्या रिसर्चसाठी या विकास केंद्राचा उपयोग होईल. साहित्यिकांना रिसर्च करून साहित्य जर लिहायचं असेल तरी या विकास केंद्राचा उपयोग होईल. नव्यानं साहित्य लिखाण करायचं असेल तरी ह्या केंद्राचा उपयोग होईल. आणि इथं आल्यानंतर विशेषतः आमचे संचालक मोरे जे आहेत ते पुढच्या महिन्यात बहुतेक याच महिन्यात निवृत्त होणार आहेत. पण त्यांनी एक त्यांच्या टेबलवर जे म्युझियम तयार केलेलं आहे ते मी स्वतः बघितलं. आणि प्रिंटिंगच्या बाबतीमध्ये किंवा स्टेशनरी वापरताना पूर्वीपासून आपण काय काय वापरायचो असं तर एक संग्रह केलेला आहे. तर तो बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कल्पना आलं की हा संग्रह हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढच्या पिढीनं बघितलं पाहिजे. तर ते देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मला असं वाटतं की मराठी भाषा विकास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेला रिसर्च करण्यासाठी जे काही लागतं किंवा मराठी भाषेवर रिसर्च करणाऱ्यांना काय काय जे लागतं ते आम्ही तिथे सुविधा उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातले ग्रामीण साहित्यिक जे आहेत, शहराकडचे जे साहित्यिक आहेत, त्यांना देखील कशा पद्धतीनं मदत करता येईल त्यासाठी मराठी विकास केंद्र काम करतील. आणि दुसरं महत्त्वाचं जे विद्यार्थी आहेत, मग शालेय विद्यार्थी असतील, माध्यमिक विद्यार्थी असतील, उच्च माध्यमिक असतील किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विद्यार्थी असतील, यांना देखील मराठी भाषेवर जर अजून काही शोधकार्य करायचं असेल तर मराठी भाषा विकास केंद्राचा उपयोग हा अतिशय चांगला होईल. अजून एक महत्त्वाची जागतिक पातळीवरची गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्याचा उल्लेख मी विधिमंडळामध्ये केला होता की छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे आम्ही लंडनला सुरू करतो आहे. आमच्या सगळ्या फॉर्मॅलिटी माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण झालेल्या आहेत. महाराष्ट्र सरकार हे मी जगातलं म्हणत नाही पण देशातलं असं एक सरकार आहे की ज्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं त्यांच्या लंडनमध्ये जाऊन त्यांचा लिलाव विकत घेऊन मराठी भाषेला तिथं प्रेझेंट करणारं, तिथं नेणारं स्वतः समुद्रापलीकडे हे महाराष्ट्राचं सरकार आहे. आणि ते देखील 2 महिन्यामध्ये आम्ही केंद्र सुरू करतो आहे. अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता मराठी भाषा अधिकारी हा आम्ही प्रत्येक जिल्ह्याला देणार आहोत. मराठी भाषेचं ऑफिस, कार्यालय
हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल आणि वर्षभरामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही म्हणजे बोलीभाषा असेल, मराठीतले विविध पैलू असतील, हे जनसामान्यांपर्यंत पोचावेत यासाठी प्रामाणिकपणाचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आज मराठी भाषा भवनाचं जे काम सुरू आहे ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आमचे विरोधक खोटं बोलतात, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. 2027पर्यंत मराठी भाषा भवन पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. प्रश्न आहे, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली मुख्यमंत्र्यांकडे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रसंगी नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. नाही, नक्कीच मंत्रिमंडळामध्ये हा विषय निघाला होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की ज्यावेळी चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आम्ही सुरू केली त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यावेळी त्या कार्यक्रमाला मी जिथे गेलो आणि शिंदेसाहेब त्या कार्यक्रमाला दिसले नाहीत त्यावेळी अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही का केला. त्या पद्धतीची शोकॉज नोटीस स्वतः मुख्यमंत्री कार्यालयानं सिडकोच्या अधिकाऱ्यांना काढलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सांगायच्या अगोदरच माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती. नाही, नाशिकची निवडणूक ही तसं बघायला गेलं तर आता आंतरराष्ट्रीय निवडणूकच झालेली आहे. म्हणजे 17 निवडणुका विधान परिषदेच्या आहेत. 17पैकी 6 बिनविरोध झालेल्या आहेत. त्यातल्या 2 भाजपाच्या बिनविरोध झाल्या आहेत, 2 शिवसेनेच्या झाल्या आहेत आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या 2 बिनविरोध झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम करून लढतोय. अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतले गेले. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार साहेबांनी फॉर्म मागे घेतला, महेश साठेंनी फॉर्म घेतला, तानाजी पाटलांनी फॉर्म मागे घेतला. तसं भाजपच्या लोकांनी देखील अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतलेले आहेत. परंतु नाशिकची निवडणूक जे 2 अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हिरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आणि मी काल देखील सांगितलं आहे की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे. त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी आपण पाहतोय की त्या ठिकाणी आता राजू शेट्टी आणि सतेज पाटील रस्त्यावर उतरले, विरोध करतात. नाही, विरोधाला विरोध असू नये. शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, शेतकऱ्यांशी संवाद साधून शक्तीपीठ आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये बाकीच्या रस्त्यांमध्ये जसं आपण राजकारण करतो तसं कोणी राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आपण पाहतोय बच्चू कडू यांनी म्हटलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्या पाठोपाठ आता अब्दुल सत्तार यांनी म्हणतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. काही संकेत आहेत? नाही, मी अब्दुल सत्तार साहेबांचं काय म्हणणं मी ऐकलं नाही, पण मी देखील शिवसेनेचा आहे, शिवसैनिक आहे. शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करत असताना माझे सर्वोच्च नेते हे सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत ही जर माझी अपेक्षा असेल त्याच्यामध्ये वावगं काय. त्याच्यामुळं शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री व्हावं ही अपेक्षा प्रत्येक शिवसैनिकाची आहे. त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार किंवा अन्य ह्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या फक्त मला असं वाटतं की समजून घेण्यासारख्या आहेत. आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या नेत्यानं मोठं व्हावं, सर्वोच्च पदावर असावं ही आमची जशी इच्छा आहे तशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्रजींनी मुख्यमंत्री राहावं, अजून उच्च पदावर जावं. त्याच्यामुळं आपण कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याच नेत्याबद्दल जी काही सकारात्मक भावना आहे ही काय आपण नाकारू शकत नाही. परंतु आमची ही देखील भूमिका आहे. आज आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. संख्याबळ हे भारतीय जनता पार्टीचं जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ जास्त असल्यामुळं देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आमचे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवर पण वाढलेला आहे. उद्या पुन्हा एकदा ते एनडीएच्या बैठकीसाठी पण जाणार आहे. त्यामुळे काही घडतंय का असं चित्र आहे? नाही, एनडीएच्या मधले 3 नंबरचे नेते हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. मग ते जर दिल्लीमध्ये गेले तर ते दिल्लीमध्ये जाऊ शकतात. काही लोक दिल्लीमध्ये जात नाहीत. अजूनही करोना असल्यासारखं ऑनलाईन असेल, त्याला आम्ही काय करू आता. त्याच्यामुळे खरा प्रश्न काही मंडळींना तुम्ही सांगितलं पाहिजे बाबा करोना गेला आहे 3-3.5 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे आता स्वतः फिजिकली गेलं पाहिजे. साहेब फिजिकली त्या ठिकाणी जातात, एनडीएच्या लोकांशी चर्चा करतात. काल आमच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होती म्हणून शिंदेसाहेब दिल्लीमध्ये होते. इंडिया ब्लॉकची दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले की इंडिया ब्लॉकच्या विरोधी पक्षांनी अगोदर त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. तुमची काय? पुढच्या निवडणुकीला
29ला तोपर्यंत इंडी आघाडी राहील. परिस्थिती अशी आहे, काय कोणाचा मागमूस कोणाला नाही आहे. इथं आम्हाला सांगतात नाशिकचं काय झालं. हो, तुमचे 17पैकी 4 उमेदवार नाहीत ते बघा आधी. 2 UBTच्या उमेदवारांनी असं म्हणजे उद्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि अगोदर फॉर्म मागे घेतलं आहे, ते आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवायला निघालेली सगळी मंडळी जी आहेत ते बघू अजून 2-4 वर्ष तरी एकत्र राहतात का, 2 वर्ष तरी. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची अशी भावना आहे की आपल्याला भाजपपेक्षा शिवसेनेचा अधिक धोका आहे, त्यामुळे पक्षात त्यांच्या मतमतांतर झालेले आहे आणि सध्या दिलीप वळसे पाटील या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करतात अशी माहिती मिळते. आमच्यापासून काय धोका आहे? राष्ट्रवादीच्या नेत्यांची तशी भूमिका आहे. नाही पण ते काय आमच्यापासून काय धोका आहे? माझं म्हणणं की मित्रपक्षाचे सगळे ते नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांनंतर सुनेत्राबाईंच्या नेतृत्वाखाली चालते, त्याच्यामुळं काही नेते कदाचित अनसिक्युअर्ड असतील, त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं परवाचं एक उदाहरण सांगतो. 2:30 वाजता फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी 2:30 वाजता माननीय सुनेत्राबाईंनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला, मला फोन केला आणि 3ला 5 मिनटं असताना आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बिनविरोध केला ना. त्याच्यामुळं अजितदादा नाहीत याचा कोण बाकीचे गैरफायदा घेत असतील मला माहीत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आमचा धोका असण्याचं काही कारण नाही. उलट आम्ही त्यांना सहकार्य करतोय. कोकणातली जागा बिनविरोध झाली. कोकणातली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 157 मतं होती, आमच्याकडे 360 मतं होती. आम्ही त्यांना जागा दिली. त्याच्यामुळे आम्ही कुठं काय करतो? आम्हीच काहीच करत नाही. पण असं जर कोण त्यांच्यातले म्हणत असतील तर ते स्वतः असुरक्षित आहेत म्हणून म्हणत असतील. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेला मिळणार भरतशेठ गोगावले. ते मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील, पण भरतशेठ गोगावले पालकमंत्री झाले पाहिजेत ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. कारण ज्यावेळी आम्ही मोठ्या मनानं आमचे 360 मतदार असताना 150 मतदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द म्हणून स्वीकारलेलं ज्यावेळी आहे, त्यावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी देखील मोठं मन दाखवून माननीय भरतशेठ गोगावलेंना त्या ठिकाणी पालकमंत्री केलं पाहिजे ही स्वाभाविक मागणी आहे आमची. नाशिकचा विषय आज संपेल, नाशिकचा मागणी प्रतिष्ठेची ठरते का? कारण तसं चित्र दिसत नाही. सुनील तटकरे म्हणतात की याबद्दल आम्ही निर्णय घेऊ, कळू. नाही, मी आता ते कसं आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भरतशेठ गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, त्यांचा फॉर्म कसा मागे झाला त्या प्रक्रियेमध्ये देखील मी होतो. महेंद्र थोरवेंना समजवण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील मीच होतो. माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना समजवण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील मीच होतो. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक बैठकीला मी होतो. त्याच्यामुळं त्या ज्या मिटिंगमध्ये जे ठरलं आहे ते व्हावं ही आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कोण त्याच्यापासून बाजूला जातो आहे, कोण त्याच्यापासून जवळ येतं, याच्यापेक्षा आपल्याला महायुती टिकवायची आहे आणि शिंदे साहेबांना दिलेला शब्द सांभाळायचा आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. नाशिकचा विषय आज संपेल, कारण काल गोकुळ इथे मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार होते. गिरीश महाजनांनी सांगितलं की मी इथे समजून सांगेल. आज गिरीश महाजन मुंबईत आले नाही. बघा, नाशिकची पण निवडणूक जर एकदम सोपी झाली असती तर ब्रेकिंग झाले असतं का 5-6 दिवस. त्याच्यामुळे 16 ठिकाणी आम्ही स्मूथली काम करतोय. तुमचं सगळं लक्ष 16 निवडणुकांकडे न जाता नाशिककडे जावं अशी कदाचित आमची रणनीती असू शकते. नाही, मी आज पण जाणार आहे नाशिकला जाणार आहे. पण नाशिकमध्ये नक्की सकारात्मक निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दाढे निवडून येतील हा विश्वास मला आहे. पण गिरीश महाजनांनी आधीच प्रयत्न करायला हवे होते किंवा गिरीश महाजनांच्या सगळं हातात आहे, कारण संकट मोचक कुठेतरी फेल जात आहेत. तुम्ही परत तिथे गेलात, शिवसेनेचे संकट मोचक सुद्धा तिथे पोहोचले, तरी ते होत नाहीये. नाही, संकटमोचक ही तुम्ही दिलेली उपाधी आहे, बरोबर आहे. आता संकटमोचक ते आहेत की मी आहे त्याच्यापेक्षा आम्ही दोघांनी प्रयत्न करतोय. गिरीश भाऊ देखील प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आहेत. गिरीश भाऊ आज ते आजारी असल्यामुळं काल रात्रीपर्यंत आम्ही एकत्र होतो. आजारी असल्यामुळं कॅबिनेटला येऊ शकले नाहीत. पण रिझल्ट महायुतीचाच असेल नाशिकचा, एवढंच सांगतो. पण आता नाशिकला तुम्ही स्वतः जाणार आहे पुन्हा एकदा? जाणार ना मी. काही सकारात्मक तोडगा दिलेला आहे? सगळं सकारात्मक. आम्ही सकारात्मक असताना तुम्ही असं काय दाखवू नका की नकारात्मक होईल. आम्ही सकारात्मक आहोत. आणि काय जाधव सर, भाषाभवन बघितलं तुम्ही? आता परत पत्रकार परिषदेमध्ये भाषाभवन जर विषय आला तर फिजिकली नाही, व्हिडिओ कॉल करून तरी दाखवा तुम्ही येऊन, बाबा इथं भाषाभवन सुरू आहे.
त्याच्यामुळे हा विषय आता मुद्दा संपलेला आहे, आता दुसरा घ्या असं सांगा. सगळं मोबाईल ऑनलाईन असंच आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.